नागपुरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार भूषण शिंगणे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे। या हल्ल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे। आमदार प्रवीण दटके यांनी तर या घटनेची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली। भूषण शिंगणे यांच्यावरील हल्ल्यानंतर नेशन सिटी न्यूजच्या प्रतिनिधी रोहिणी सुखदेवे यांनी त्यांच्याशी संवाद साधला। भूषण शिंगणे यांच्यावर मतदानाच्या पूर्वसंध्येला जीवघेणा हल्ला झालेला आहे, काय सांगाल सर? माझ्यावर भूषण भाऊ, नेमकं काय झालं होतं? तुम्ही कुठे होता? काय प्रकार घडला रात्री? मी आपल्या वार्डात फिरत होतो, मला फोन आला पीआयचा का तिथे तुमचं बूथ आहे, तो चाचेर कर, तो बूथ काढू इच्छितो। मला काही हरकत नाही वाटली। मी माझ्या कार्यकर्त्याला सांगितलं हटवा म्हणलं, बाजूला घ्या, कारण का ज्या बाईच्या घरासमोर त्या बाईला काही धमकी दिली। मी बाजूला लावलं, बाजूला लावल्यावर पुन्हा गेला, हे रात को हे बी करायला फेक देगा म्हणे बूथ। मग मला वाटलं जास्त करू नका म्हणून मी गेलो, पीआयला सांगितलं, पीआय पोलीस घेऊन आले तिथं, त्याला काही नोटीस पण दिला म्हणते। मला नॉर्मल म्हणून वापस गेलो। मी रात्री पूर्ण प्रभाग फिरला, 11:30 पावणे 12 जरा घरी जेवत होतो, तिथं मी आठवण केली का बा तिथले कार्यकर्ते कामाला लागले का। तर मी माझ्या 3 बूथ प्रमुखांना फोन केला, रणजी पांडे, बब्बू बुर्रेवार आणि विठ्ठल अडाणे। यांना साहित्य वाटलं नव्हतं, मला वाटलं दहशत आहे म्हणून मी इकडे चक्कर मारला पाहिजे। मी फक्त 4 लोक घेऊन गेलो होतो, मी पण संख्या नेऊ शकलो असतो, मला झालं होतं 4 नेल्यावर ते उभे दिसले 15-20। तर मी समोर गेलो, माझ्या त्या पांडे मॅडम जी आमची बूथ प्रमुख झोपली होती, उठवलं नाही। विठ्ठलला फोन लावला तर विठ्ठलनी भाऊ जागाचं, तर म्हणलं झोप, येऊ नको करायचं। तो अचानक रस्त्यावर आला, त्याला पण मी थांबलो, तितक्यात हे पुट्टे 25-30 पोरं आले, या घुमनानी म्हणजे त्याला क्यू नाही घुमना, या घुमनानी म्हणजे। तर तितक्यात विठ्ठल डारे मागं होता, त्याला तडकन मारली। मी पळू शकलो असतो, पण मी पळालो असतो तर माझ्यासारखा भेकड नगरसेवक नाही, 100 नगरसेवक पद गेले चालते, त्याच्या अडवण्याकरता मी वाकलो होती। मग माझ्यावर 25-30 पोट्ट्यांनी एकदम हमला केला, आणि ते 70-80-100च्या संख्येत असावेत, कारण तोंडाला कपडे बांधून असेल ते। मग मला त्यांनी पाडल्यावर प्रवीण मतेला साईडला नेऊन आणि रुपेश ठाकरेला अक्षरच्या पिक्चरमध्ये पाहतो तसे मारत होते। मी पडल्यावर उठून त्याला वाचवायला गेलो, पुन्हा माझ्या खरचटलं, मला त्यांनी पाडलं हाताच्या बरोबर, आणि इथून धाडकर कार नेली अंगावर। जर एकदा कदाचित पोटावून गेली असती किंवा छातीवून गेली असती तर ते मृत्यू झाला असता, किंवा हाताला अडवलं नसतं तर डोक्यावर मारला असता। म्हणजे पूर्ण मर्डर त्यांचा प्लॅनिंग होता। भाऊ, मुख्यमंत्र्यांनी तुमची भेट घेतली आहे, काय चर्चा झाली, काय सांगितलं? मुख्यमंत्र्यांना स्टोरी सांगितली, तुम्हीच प्रश्न विचारला का तुमचा मित्र आहे म्हणून आले का, तो मित्र म्हणून नाही, तो त्यांनी उत्तर दिलं 35 वर्षाचा जुना कार्यकर्ता आहे। भूषण शिंगणे असा किंवा कोणी जर अशा कार्यकर्त्यावर कोणी गुंड प्रवृत्तीचा हमला करत असेल, तुम्ही त्याला सोडणार नाही। महाराष्ट्रात कायदा व्यवस्था चांगल्यापणाने हाताळू आणि हे गुंड बाद करू। थँक्यू सर, ज्यांनी हल्ला केला त्यावेळेस जे लोक उपस्थित होते त्या क्षणी काय सांगाल? असं वाटतं का की कुठला चेहरा तुम्हाला आठवतो की त्यांनी केलं असेल? एक गुहीर नावाचा माणूस आहे, त्याला गणेश चाचरकर होता, तो दिसला। बाकीचे चेहरे लोकेट झाले नाही, पण ते 60-70-80 शोधात होते। ते माझ्या घरपर्यंत, माझा ड्रायव्हर जवळ आला तर घरपर्यंत पिछा करत आले, पुन्हा वापस गेल्यावर त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे ते पुन्हा तयारीच होते। दैवयोगाने वाचलो। तुम्हाला वाटतं का असं कुणाचा तरी चेहरा किंवा काय सांगाल? काहीतरी मोठं षडयंत्र आहे, आणि मित्र म्हटलं त्याच्या हातात सर्व जाय, तो शोधणार जे असन ते तर जाईनच। मला शंका आहे, पण कोणावर विनाकारण शंका करू नये, प्रूफ सांभाळली। आता फडणवीसांनी म्हटलेलं आहे की ठेचून काढून, त्याच्यानंतर तुमची भूमिका काय असेल? मी भूमिका काल ॲडमिट झालो, माझं ऑपरेशन ठरलं आहे, पण मी म्हटलं मी झोपून राहिलो तर 35 वर्षाची मी केलेली सेवा वाया जाईल। माझ्यासोबत 4 नगरसेवक बिचारे ते याच्यात येईल, म्हणून मी ॲडमिट न होता पूर्ण चेकअप केलं। चेकअप केलं, मी 4 वाजता घरी आलो, 1 तास झोपलो, आणि सकाळी उठून कार्यकर्त्यासोबत चक्कर मारायला लागलो, तर मला फोन आला गडकरी साहेबांचा, त्यांच्याकडे मी घरी येऊन आलो। मी त्यांना म्हटलं तुम्ही संध्याकाळी, मी पोलीस सांगितलं संध्याकाळी बहुतेक येतील म्हणलं, पण त्याचा मी आता माझा मोबाईल त्यांनी घेतला, मोबाईलचं सिम कार्ड आला गेलं, तिथं मोबाईलला 10 मिनटं पहिले का आम्ही येऊन आलो, गडकरी साहेब पोहोचले, मग मी धावत आलो। म्हणजे मी हेतुपुरस्सर बोलले नाही, गडकरी साहेब माझ्या पहिले येऊन बसले होते। नक्कीच हे आपल्यासोबत होते भूषण शिंगणे, ज्यांच्यावर जो जीवघेणा हल्ला झालेला आहे। त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे, जे पण त्यांना आहे शंका ज्यांच्यावर आहे, अद्यापही त्यांनी नाव कुठलं स्पष्ट केलं नाही आहे, परंतु त्यांची शंका आहे असं त्यांनी सांगितलं। नेशन सिटी न्यूजसाठी रोशनसह मी रोहिणी, नागपूर।